नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MST BEd CET अंतर्गत संपूर्ण अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सध्या BEd CETचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। BEd CETच्या ऑनलाईन फॉर्मपासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत कॅप प्रोसेस असेल, प्रॉपर माहिती जर मिळवायची असेल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर BEd CETसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच प्रोफाईल निर्मिती। तर याच्यापूर्वी तुम्हाला डिजिलॉकरमध्ये जाऊन डिजिलॉकर ॲप इन्स्टॉल मोबाईलमध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अपार ID कार्ड डाउनलोड करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरते सगळी कागदपत्रे अपलोड करावी लागत नाही आहे। 10वी 12वी ग्रॅज्युएशन डिजिलॉकर जर ॲक्सेस देत असाल तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आल्याची पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमचा ॲड्रेस वगैरे सगळी माहिती आधार ऑथेंटिफिकेशनने तुम्हाला त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळणार आहे। तर याबरोबर तुम्हाला फक्त लक्षात घ्या, रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर ही सर्टिफिकेट लागणार आहेत। कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुर्तास नसेल तरी चालणार आहेत, पण ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला सादर करावे लागणार आहेत। डॉक्युमेंट नसेल तर त्यांची पावती देखील चालणार आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी मला ओळखीचा पुरावा, त्याचबरोबर फोटो आणि सही अपलोड करावी लागणार आहे। ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शाळेचं ओळखीचं जे ओळखपत्र जे आहे, शाळेचं ID कार्ड आहे ते देखील चालणार आहे। त्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तीचं लेटर हेडवरतीचं ओळखपत्र, त्यानंतर पासपोर्ट, अशा प्रकारे अनेक डॉक्युमेंट तुम्ही ओळखीच्या पुराव्यामध्ये एक या लिस्टपैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करू शकता। चला तर वेळ न घालवता BEd CETचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। तर सर्वप्रथम BEd CETचा जनरल आणि ELCT हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला CETच्या पोर्टलवरती यायचं आहे। येथे पाहू शकता की CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर लक्षात घ्या, ईमेल व्हेरिफिकेशन टॅब तुमच्यासमोर ओपन होईल। तुमच्या ईमेल ID वरती लक्षात घ्या सदरचं व्हेरिफिकेशन कोड पाठवलं जाणार आहे आणि त्याच्या ठिकाणी क्लिक हिअर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती तुम्हाला ईमेल आल्याचं पाहायला मिळेल। ईमेलमध्ये कशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल तो देखील आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे जीमेल पाहू शकता, MST CET व्हेरीफाय ईमेल आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला खाली ईमेल ID ओपन करायचा आहे। याच्यामध्ये पाहू शकता की CETचं ईमेल व्हेरिफिकेशन आहे आणि येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ईमेल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, महत्त्वाच्या नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। येथे पाहू शकता की टू कंटिन्यू विथ द MST CET ॲप्लिकेशन आधार अँड अपार ID ऑथेंटिफिकेशन लक्षात घ्या महत्त्वाचं आहे। यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या डिजिलॉकरमध्ये अपार ID कार्ड आणि आधार कार्ड डॉक्युमेंट लक्षात घ्या अवेलेबल आहेत का, आणि तशी ॲक्सेस देखील तुम्हाला द्यायची आहे। आणि त्याचबरोबर डिजिलॉकर कंप्लीट द ऑथेंटिफिकेशन ऑन युअर आधार अपार डिटेल, तर लक्षात घ्या डिजिलॉकर ॲक्सेस CET पोर्टलला द्यायचा आहे। त्यामुळे येथे प्रोसीड टू डिजिलॉकर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर लक्षात घ्या डिजिलॉकरवरती तुम्हाला अगोदरच ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून मोबाईलवरती ठेवायचं आहे, ॲक्सेस द्यायचा आहे आणि डिजिलॉकरचा डेटा येथे घेतला जाणार आहे। सर्वप्रथम साइन अप या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो संलग्न मोबाईल आहे या ठिकाणी सबमिट या पेजवर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या तुमची ऑलरेडी नोंदणी डिजिलॉकर यामध्ये आहे आणि सिक्युरिटी पिन आहे जो आपण यापूर्वीच तयार केलेला आहे डिजिलॉकरमध्ये, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। डिजिलॉकर ॲप तुम्ही अगोदर इन्स्टॉल केला असेल तर तो हा तुम्हाला पिन टाकण्यासाठीचा इथे ऑप्शन येणार आहे। जर पिन टाकला नसेल तर फॉरगॉट माय पिन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। दिवस तुमची जी बर्थ डेट आहे ती तुम्हाला टाकायची आहे आणि तुमचा महिना इथे टाकायचा आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे वर्ष, तुमची जन्मतारखेचं वर्ष टाकायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा लक्षात घ्या येथे तुम्हाला सिक्युरिटी पिन आहे तो सेट करण्यासाठीचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर डन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आणि लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुमचा डिजिलॉकर ॲक्सेस ओपन करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोव्हाइड जी कन्सर्ट इयर आहे तर व्हेरिफिकेशन आहे, या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट पाहायला मिळते। तुम्हाला CET सेल तर्फे
कोणकोणते माहिती द्यायची आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे. तर तुम्ही अपार आय डी कार्ड काढलं असेल तर अपार आय डीच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर देखील लागणार आहे. या ठिकाणी देखील क्लिक करायचं आहे. तुमची 10वीची सर्टिफिकेट जर असेल, BEd CET असेल किंवा MAd CET असेल तर यासाठी लागणार आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12th सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही क्लिक करू शकता. तर लक्षात घ्या, इतर देखील डॉक्युमेंट असतील याचबरोबर पॅन कार्ड वगैरे तुम्ही घेऊ शकता. जर घ्यायचं नसेल तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्किप करायचे आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे अपार आय डी कार्ड आणि आधार कार्ड. तर हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करून खाली ड्रॉप डाऊन आहे, तर याच्यामध्ये प्रोफाईल इन्फॉर्मेशन देखील आहे, डिजिलॉकर ड्राईव्ह देखील आहे, तो देखील तुम्ही घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, संपूर्ण ऑप्शन निवडून झाल्यानंतर अलाव या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची संपूर्ण डिजिलॉकरची माहिती CET सेलच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये कन्वर्ट केली जाणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे. लक्षात घ्या, डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुलीची पॉपअप विंडो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा CETच्या पोर्टलवरती याल. तुमची संपूर्ण माहिती आता तुम्ही जो ग्रँट ॲक्सेस दिलेला आहे तो तुम्हाला इथे पाहता येणार आहे. लक्षात घ्या, तुमचा आधार नंबर आल्याच आधारवरती जसं नाव आहे तसं इथे नाव आल्याचं पाहायला मिळेल. जन्मतारीख आधारनुसार पाहायला मिळेल. अपार आय डी कार्ड देखील आलेला आहे. क्लिक हिअर व्ह्यू आधार कार्ड कॉपी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती देखील तुम्हाला इथे डायरेक्ट पाहता येणार आहे. त्यानंतर क्लोज या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अपार आय डी कसा काढायचा तर याचा व्हिडिओ देखील यापूर्वी आपल्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे, तो देखील पाहायचा आहे. आणि त्याच्यानंतर एंटर अपार आय डी देखील पुन्हा इथे अपार आय डी क्रमांक एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, विद्यार्थ्याचं 10वी आणि 12वीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे. वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. आईचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवरती क्लिक करून जेंडर निवडायचं आहे. जेंडर निवडून झाल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या, रिलिजन या टॅबवरती क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर धर्म निवडून झाल्यानंतर रिजन या ठिकाणी तुम्हाला रूरल अर्बन याच्यामध्ये लक्षात घ्या, रिजनमध्ये तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रूरल येईल, शहरी भागामध्ये असाल तर अर्बन हा क्षेत्र तुम्हाला निवडायचा आहे. मदर टंग यामध्ये तुम्हाला तुमची मातृभाषा निवडायची आहे, जी काय असेल ते येणाऱ्या लँग्वेजमधून मराठी ही भाषा तुम्ही निवडू शकता. त्यानंतर लक्षात घ्या, तुमचं पालकांचं किती उत्पन्न आहे ॲन्युअल ते तुम्हाला निवडायचं आहे, येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचं आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस याच्यामध्ये मॅरिड अनमॅरिड हा ऑप्शन घेऊ शकता. परमनंट ॲड्रेस याच्यामध्ये ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, ॲड्रेस लाईन 3 अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे. स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य सगळ्यांनी निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवरती क्लिक करून डिस्ट्रिक्ट ऑप्शन जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर तालुका पाहायला मिळेल, तालुका देखील निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडून झाल्यानंतर येणाऱ्या यादीमधून तुम्हाला विलेज निवडायचं आहे. विलेज निवडून झाल्यानंतर येथे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर, STD कोड, अल्टरनेट फोन नंबर देऊ शकता. आणि त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या, अदर डिटेल आहे तर लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्राचे अधिवासी आहात का, रहिवासी आहात का, येथे देखील तुम्हाला येस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टेटसमध्ये लक्षात घ्या, मायनॉरिटीमधून तुम्ही येत असाल तर येस म्हणा, नसेल तर नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अशी डिटेल जर तुम्ही येस केला तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे तर याच्यामध्ये ज्या भाषा आहेत त्या तुम्हाला क्लिक करायच्या आहेत, नसेल तर नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर रेस म्हणाल तर त्याचा दिव्यांगत्वाचा प्रकार, त्यानंतर लक्षात घ्या सब जो ऑप्शन आहे असे सगळे ऑप्शन तुम्हाला भरावे लागतील. दिव्यांग जर विद्यार्थी नसाल तर तुम्हाला इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर UDID क्रमांक असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला पर्सेंटेज असेल, दिव्यांगत्वाचं सगळी माहिती टाकायची आहे, अन्यथा नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला 10वीचं जे पासिंग इयर आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर SSCमध्ये किती पर्सेंटेज होते ते तुम्हाला टाकायचे आहेत. आणि इक्वेलंट जे बोर्ड आहे ते तुमचं कुठलं होतं, महाराष्ट्र म्हणजे 10वीमध्ये कुठलं बोर्ड होतं ते तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असेल तर ऑप्शन घ्यायचा आहे, नसेल तर इतर बोर्ड तुम्ही CBSE ICI असेल तर इतर बोर्ड निवडू शकता. तर याचबरोबर पाहू शकता की SSC स्कूल स्टेट आहेत तर म्हणजेच राज्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्ही राज्य महाराष्ट्र निवडू शकता. आणि अशा प्रकारे आर यू ॲपेरिंग लक्षात घ्या, यावर्षी 12वीमध्ये आहात का असेल तर येस, नसेल तर नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे.
12वीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला टाकायची आहे. 12वी कधी उत्तीर्ण झालात लक्षात घ्या. लक्षात घ्या इथे पाहू शकता की 12वी पासिंग वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर कोणत्यामधून तुम्ही इक्विव्हॅलंट बोर्ड आहे 12वीचं कुठलं आहे ते निवडायचं आहे. याच्यामध्ये देखील महाराष्ट्र स्टेट बोर्ड पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मार्क टाईपमध्ये तुम्ही पर्सेंटेज CGPA पर्सेंटेज असतात 12वीला. एकूण किती गुणांची परीक्षा होती आउट ऑफ आणि किती गुण मिळाले संपूर्ण माहिती टाईप करून खाली अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करून सेव्ह चेंजेस या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर काय बदल नसेल तर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. CET रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. हायर एज्युकेशनमध्ये पाहू शकता की MH BEd CET BEdमध्ये जनरल आणि ELCT रजिस्टर नाव या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही लक्षात घ्या डिजिलॉकरचं ॲक्सेस दिल्यामुळे बहुतेकसा डेटा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत. येथे पाहू शकता की BEd यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पदवी म्हणजेच डिग्रीमध्ये तुम्हाला कमीत कमी पाहू शकता की ओपन कॅटेगरीसाठी 50% आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% गुण असणे गरजेचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की अभियांत्रिकी यामध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी यासारखे विषयातील विद्यार्थी असतील त्यांना ओपन कॅटेगरीसाठी 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50% गुण असणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील लागणार आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील उमेदवारी आरक्षणाचा दावा जर करायचा असेल तर लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर आणि जात वैधता प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणं गरजेचं आहे. फक्त नॉन क्रिमिलियरचीच व्हॅलिडिटी यामध्ये विचारात घेतली जाईल. कास्ट व्हॅलिडिटी हे लाईफ टाईम असतं पण या तारखेपूर्वी काढलेलं पाहिजे. तर याच्यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत ओपन कॅटेगरीतील तर यांना फी आहे ₹1300 आणि मागासवर्गीय जे कॅटेगरी आहे याच्यामध्ये OBC, BJA, NTB, NTC, NTD, SBC, SCBC, EWS आणि PWD यांना ₹1000 फी आकारले जाणार आहे. संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत. अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकूण 5 स्टेपमध्ये फॉर्म आहे. सर्वप्रथम तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलेली माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, ही सगळी माहिती पाहायची आहे. याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही आहे. तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जर काय बदल करायचा असेल तर तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन करू शकता. तर तुम्हाला पुन्हा प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हे बदल करायचे आहेत. तर याच्यानंतर ॲड्रेस देखील तुम्हाला जसा आधार कार्डवरती आहे तो सगळा आल्याचं पाहायला मिळेल. करंट ॲड्रेस देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण माहिती वाचून फक्त सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म भरायला जास्त वेळ लागत नाही आहे. याच्यानंतर लक्षात घ्या डोमासाईल याच्यानंतर याच्यानंतर डिसॅबिलिटी इन्फॉर्मेशन तुम्ही दिव्यांग आहात का ही देखील संपूर्ण माहिती आलेली आहे. फक्त अनाथ आहात की नाही हे निवडायचं आहे. असाल तर येस म्हणून पुढे संपूर्ण माहिती तुम्हाला टाकावी लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. कॅटेगरी इन्फॉर्मेशन येस आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी रिझर्व्ह असेल तर जातीचं नाव येणार आहे. येणाऱ्या यादीतून कॅटेगरीचं नाव निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट अप्लाइड आणि अप्लाय केले असेल तर ॲप्लाइड बट नॉट रिसीव्ह हा तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल. अवेलेबल म्हटला तर जात प्रमाणपत्र क्रमांक आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या ॲप्लाइड बट नॉट रिसीव्ह याच्यामध्ये पावती क्रमांक टाकावा लागेल आणि नॉट ॲप्लाइड म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही लक्षात घ्या की ओपन कॅटेगरीमधून तुमचा प्रवेश होईल. त्यामुळे या ठिकाणी अवेलेबल किंवा ॲप्लाइड बट नॉट रिसीव्ह यापैकी ऑप्शन घ्यायचा आहे. याच्यानंतर पाहू शकता की तुमच्याकडे जात वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आहे का. नॉट ॲप्लाइड असेल तर लक्षात घ्या तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी ॲडमिशनपर्यंत लागणार आहे. अवेलेबल लिहिलात तर या ठिकाणी सर्टिफिकेट क्रमांक आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2027 पर्यंत तर वैधता अवेलेबल म्हटला तर सर्टिफिकेट क्रमांक टाकायचा आहे. तर याच्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारे आहे का. अवेलेबल म्हटला तर असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे. नसेल तर नॉट ॲप्लाइड बट नॉट रिसीव्ह म्हणजे तुम्ही ॲप्लाय केला असाल पण मिळालं नसेल तर पावती क्रमांक त्यानंतर अर्जाची तारीख आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे इश्यू करणारे अथॉरिटी आहेत त्यांचं नाव तुम्हाला लिस्टमधून निवडायचं आहे. जर असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे. अवेलेबल असेल तर काही करायची गरज नाही आहे. मायनॉरिटी इन्फॉर्मेशन तुम्ही जर येत असाल तर तो ऑप्शन तुम्हाला प्रोफाईलमधूनच भरावा लागतो. संपूर्ण माहिती एकदा पाहायची आहे. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे.
सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे शैक्षणिक पात्रता पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये 10वी आणि त्याचबरोबर 12वी जी माहिती आहे ती तुम्ही डिजिलॉकरच्या ॲक्सेसप्रमाणे दिली असेल, तर संपूर्ण माहिती यापूर्वीच तुम्हाला आल्याची पाहायला मिळेल. केवळ तुम्हाला पदवी आणि पदव्युत्तर माहिती तुम्हाला भरायची आहे. ग्रॅज्युएशन मार्क मात्र तुम्हाला इथे टाकावे लागणार आहेत. ग्रॅज्युएशनमध्ये पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन घेऊ शकता. याच्यामध्ये अंतिम वर्षामध्ये उत्तीर्ण असेल तर ॲपियर हा ऑप्शन घ्यायचा आहे. पदवी शाखेचं नाव आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, जे काय असेल तुम्हाला ते नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्पेशल जे विषय असतील ते तुम्हाला ॲड करायचे आहेत. एकापेक्षा जास्त विषय ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही रेग्युलर असाल तर पास हा ऑप्शन घ्यायचा आहे. तुमचं कंप्लीट झालं असेल तर पदवी उत्तीर्ण वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. उत्तीर्ण वर्ष निवडून झाल्यानंतर डिग्री आहे, पदवी, तर या शाखेचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. अजून काही ठिकाणी ऑप्शन येत नाही आहेत, ते देखील लवकर उपलब्ध होतील. जे काही सब्जेक्ट्स आहेत स्पेशल ज्याच्यामधून बी एड करायचं आहे किंवा BScमध्ये जे विषय होते तर मेथडसाठी यांचा वापर होणार आहे. ग्रॅज्युएशन मार्क टाईप, पर्सेंटेज, CGPA तुम्हाला टाकायचं आहे. याच्यामध्ये एकूण किती पर्सेंटेज CGPA मिळाले, किती गुणांची परीक्षा होती, संपूर्ण माहिती टाकायची आहे. टक्केवारी आपोआप आल्याची पाहायला मिळेल. प्रवर्ग तुम्हाला कॅटेगरी जी आहे, क्लास तो तुम्हाला निवडायचा आहे. युनिव्हर्सिटीचं राज्य महाराष्ट्र टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव, त्याचबरोबर विद्यापीठाचं नाव मुंबई युनिव्हर्सिटी किंवा इतर असेल ते टाकायचं आहे. उत्तीर्ण कधी झालात तो महिना तुम्हाला निवडायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. इंग्रजी माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर BEdमध्ये ELCT हा विषय द्यावा लागतो. त्यासाठी येस म्हणायचं आहे. सगळ्यांनी येस म्हणा, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही येस म्हटलात तर ELCT इंग्रजी माध्यमाचा पेपर एक्स्ट्रा तुमच्या रेग्युलर पेपरसोबत होतो, तो देऊ शकता. आणि जर तुम्हाला पुढे मराठी माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरी देखील यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे. जर तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या, जर तुम्ही आत्ता हा नो ऑप्शन केलात आणि पुढे तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला हा पेपर कंपल्सरी लागतो. त्यामुळे शक्यतो येस करा आणि त्याच्यामध्ये स्पेशल BEd तुम्हाला करायचं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आपण यापूर्वी सांगितलेली आहे. पदवीमध्ये लक्षात घ्या, कमीत कमी ओपन कॅटेगरीसाठी 50%, रिझर्व्ह कॅटेगरीला 25%. याचबरोबर टेक्निकल डिग्री आहे त्यांना 55% ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीना 50% गुण असणे आवश्यक आहे. ही जर तुम्ही क्रायटेरिया कंप्लीट करत नसाल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर देण्याचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेचं माध्यम, याच्यामध्ये इंग्रजी, मराठी जे हवं आहे ते निवडा. त्याच्यानंतर परीक्षा सेंटर एकूण 4 द्यायचे आहेत. तुमच्या जिल्ह्यानुसार 4 परीक्षा सेंटर तुम्ही द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता की रिसेट करायचं असेल तर रिसेट करू शकता. आणि लक्षात घ्या, सायकोमेट्रिक आणि मॉक टेस्ट घ्यायची असेल तर याची लिंक देखील आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, ती देखील तुम्ही देऊ शकता. संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पाहू शकता की डॉक्युमेंट अपलोड रिक्वायर्ड आहे. तर लक्षात घ्या, यू नीड अपलोड युअर डॉक्युमेंट. लक्षात घ्या, यासाठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. अपलोड नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, तुमचा फोटो लागणार आहे, सही लागणार आहे आणि लक्षात घ्या ID प्रूफ लागणार आहे. याच्यामध्ये फोटोची साईज यामध्ये देण्यात आलेली आहे 350x450 पिक्सेलमध्ये, 20 KB ते 5 KBच्या आतमध्ये असली पाहिजे. आणि याच्यानंतर सही जी आहे ती 10 KB ते 2 MB असली पाहिजे. तर 5 MB देखील चालणार आहे फोटो. त्याचबरोबर जी साईज आहे ती 140x60 पिक्सल JPG, PNG फॉर्मॅटमध्ये देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे फोटो आणि सही अपलोड करायचे आहेत. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर आधार कार्डची जी आधार कार्ड जे आहे ते देखील चालणार आहे. रिसंट ID कार्ड इश्यू बाय कॉलेज किंवा शाळेचं ID कार्ड देखील चालणार आहे. फोटो ID प्रूफ जे गॅझेट ऑफिसर ऑन ऑफिशियल लेटर हेड अलॉंग विथ फोटोग्राफ, म्हणजेच लक्षात घ्या संबंधित अधिकारी असतील यांचा देखील लेटर हेड देखील चालणार आहे. आणि रिस्पेक्टिव्ह ऑफिशियल लेटर हेड, लक्षात घ्या पीपल रिप्रेझेंटेटिव्ह जर कोणी असतील आपल्या समाजातील तर ते देखील चालणार आहे. इंडियन पासपोर्ट देखील आता ॲड करण्यात आलेला आहे. यापैकी तुम्ही कोणताही एक
डॉक्युमेंट घेऊ शकता. अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करून हे 3 महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे. फोटो आणि सही देखील तुमचा इथे आलेला आहे. इतर CETसाठी तुम्ही जर फोटो आणि सही अपलोड केलीत, ओळखीचा पुरावा अपलोड केलात, तर तुम्हाला एकाच ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म संपूर्ण पाहून घ्यायचा आहे. जर एडिट करायचं असेल तर एडिटचं टॅब दिलेले आहेत, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे BEd CETचा फॉर्म आहे. अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह ॲज ड्राफ्ट्स म्हणून करू शकता किंवा कंटिन्यू तुम्हाला या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, सेल्फ कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी येस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फी आल्याची पाहायला मिळेल. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹1000, ओपन कॅटेगरीसाठी ₹1300 अशा प्रकारचं शुल्क आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. ज्याच्यानंतर पाहू शकता की पे व्हाया UPI, त्याचबरोबर इथे पाहू शकता की QR कोड आहे. हा ऑप्शन घेऊन तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे हे पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म PDF डाउनलोड करून ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे BEd CETसाठी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.